ओम नमः शिवाय. मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. आज आपल्या शिवसंहितेचा दुसरा दिवस आहे. तर काल आपण ध्यान असणं किती महत्वाचं आहे हे बघितलं. तर जितकी शास्त्र आहेत, त्या शास्त्रांमध्ये योगशास्त्र हे एकमात्र परमश्रेष्ठ शास्त्र आहे. आणि आतापर्यंतच्या काळामध्ये सत्ययुगापासून तर कलियुगापर्यंत वारंवार हे सिद्ध झालेलं आहे, की सगळ्या शास्त्रांमध्ये योगशास्त्र सगळ्यात परमश्रेष्ठ आहे. कारण काही शास्त्रांचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ते म्हणजे उद्देशहीन सिद्ध होतं, निरुद्देश्य सिद्ध होतं आणि त्याच्यामध्ये परिश्रम करणं, मेहनत करणं हे सुद्धा वाया जातं. पण योगशास्त्राच्या बाबतीत परिश्रम करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. आणि ज्ञानप्राप्तीच्या हेतू केले गेलेले परिश्रम योगशास्त्राच्या बाबतीत उत्तम ठरतात, अन्य शास्त्राच्या बाबतीत व्यर्थ ठरतात. तो देवी पार्वतीला भगवान शिव असं म्हणतात, की माझ्याद्वारे सांगितलेलं हे जे योगशास्त्र आहे, हे अत्यंत दुर्मिळ आहे, गोपनीय आहे, रहस्यमय आहे. तो त्रैलोक्यामध्ये हे शास्त्र अशाच व्यक्तीला सांगायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ईश्वर भक्ती आहे किंवा जो ईश्वर भक्ती परायण आहे किंवा जो संत आहे किंवा जो संन्यासी आहे, ज्याचं जीवन ईश्वराप्रती समर्पित आहे, अशा व्यक्तीला हे शास्त्र सांगायला पाहिजे. वेदांचे 2 भाग केले जातात. पहिला भाग येतो कर्मकांड आणि दुसरा भाग येतो ज्ञानकांड. तर यामध्ये कर्मकांड आणि ज्ञानकांड हे सुद्धा 2 केले जातात. कर्मकांडामध्ये सुद्धा निषेधित आणि वेदिक भेदानुसार 2 प्रकार सांगितले आहेत. म्हणजे निषिद्ध कर्म करण्याने मनुष्य पातकी म्हणवला जातो आणि विधिक कर्म केल्याच्या फलस्वरूप व्यक्तीला पुण्यलाभ प्राप्त होतो किंवा तो पुण्याचा भागीदार बनतो. तो विधिक कर्म 3 प्रकारचे मानले जातात. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. नित्यकर्म हे कर्म आहे ज्याच्या अंतर्गत दररोज देवार्चन आणि संध्यावंदन करण्याचं विधान आहे. नैमित्तिक कर्म हे मानली जातात ज्याच्यामध्ये विशिष्ट म्हणजे पर्वकाल, ग्रहण आदी आपण ज्याला म्हणतो अथवा कोणत्या तीर्थस्थानी एखाद्या जलाशयाच्या ठिकाणी स्नान, दान वगैरे करणं, मग तिथं जाऊन दर्शन वगैरे घेणं, हे आहे. आणि सकाम कर्म म्हणजे फलप्राप्तीच्या उद्देशाने केले गेलेले कर्म. तो कर्मफळाची जी प्राप्ती आहे ती 2 रूपांमध्ये असते. एक आहे स्वर्गाचं भोग भोगणं आणि दुसरं आहे नरकाचं भोग भोगणं. तो हे दोनही प्रकार अनेक प्रकारे लोकं एक्सप्लेन करत असतात. तो ह्या जीवाद्वारे पुण्य कार्य केल्यानंतर आपल्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते आणि पापकर्म केल्यानंतर आपल्याला नरक सुखाची प्राप्ती. नरकातही सुखच आहे ना शेवटी. कारण कष्टामध्येही बऱ्याच लोकांना सुख वाटतं. आणि हे निर्विवाद सत्य आहे. आज आपण कलियुगामध्ये ते बघतोय. अनेक लोकं पीडा भोगता आहे, दुःख भोगताय, तरी त्यांना असं वाटतं, "हां, हां, छान आहे, छान आहे." तर हे संपूर्ण जगत कर्मबंधनांनी बांधलं गेलेलं आहे. अर्थात हे जे मृत्यूलोक आहे, पृथ्वीलोक आहे,
याच्यामध्ये जो जो जीव मानव देह धारण करतो, शरीर धारण करतो, त्याच्याकडून पाप पुण्य जाणते किंवा अजाणतेपणे घडत राहतो. तो शुभ किंवा अशुभ कर्म करतच असतो आणि त्याचं पूर्ण फळ जोपर्यंत माणूस भोगत नाही, तोपर्यंत ह्या सांसारिक अनुभव होत नाही. तो आपण जे काही कर्म करतो आहे, त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. तर या जीवाला जेव्हा स्वर्गलोकाची प्राप्ती होते, तेव्हा त्याला नाना प्रकारचे सुख उपभोगायला मिळतात. पण जेव्हा नरकाची प्राप्ती होते, तेव्हा त्याला अनेक प्रकारची कठोरात कठोर दुःख, यातना या सहन कराव्या लागतात. अर्थात पापकर्माद्वारे दुःख आणि पुण्यकर्माद्वारे सुख प्राप्त होतं. तर ज्याला सुखाची अपेक्षा आहे किंवा जो सुखाभिलाषी व्यक्ती आहे, तो सदैव पुण्यकर्म करण्यात तत्पर असतो. पण ज्याला दुःख हवं आहे, ज्याला त्रास हवा आहे, तो ते पापकर्मामध्ये लत असतो. पण हे दोघंही पाप करा अथवा पुण्य करा, पुनर्जन्म सुरूच राहणार जोपर्यंत त्याचे पूर्ण भोग आपण भोगत नाही. तोपर्यंत मनुष्य हा पुनर्जन्म घेत राहणार आणि जन्म-मरणाच्या चक्राबरोबर फिरत राहणार. जर गंभीरतेने विचार केला गेला, तर स्वर्ग पण दुःखाचं एक स्थान आहे. हे शिवसंहितेमध्ये सांगितलं. मी तुम्हाला आधी पण याच्याबद्दल एक्सप्लेन केलाय, की स्वर्गामध्येही जर वाटत असेल लोकांना, तर तेही दुःखाचंच साधन आहे. कारण स्वर्गामध्ये पोहोचल्यानंतर स्वर्गात अप्सरा आहेत, त्यांचं दर्शन झाल्यानंतर त्यांची प्राप्ती संभव होत नाही. म्हणजे माणसाला असं लालच दिलं जातं, की तिकडे अप्सरा आहे आणि प्रत्येक धर्मात लालच दिला जातो. कोणी म्हणतं 72 हुरे आहे, कोणी म्हणतं काय आहे, काय आहे? आणि तिथं गेल्यानंतर त्यांची प्राप्ती संभव होत नाही. आणि त्याच्यामुळे माणसाला मानसिक क्लेश भोगावे लागतात. सो स्वर्ग प्राप्तीमध्ये सुद्धा दुःखाची कारणं अनेक आहेत. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह करण्याची गरज नाही. बरं यामध्ये फक्त अप्सरा सांगितलं जातं. तर स्त्रियांसाठी काय आहे हे काहीच सांगितलं जात नाही आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, की स्त्रियाच जास्त स्वर्ग प्राप्ती करू इच्छित. त्यांच्यासाठी तिथं काहीच नाहीये. म्हणजे सांगणाऱ्या लोकं तिथं काहीच सांगत नाही, की स्त्रियांसाठी काय आहे. पुरुषांसाठी सांगता, की अप्सरा आहे, ना असं आहे, तसं आहे. शेवटी इथं धर्तीवरती आपण ज्या गोष्टी म्हणतो, की त्या ईश्वर प्राप्तीपासून आपल्याला वेगळं करतात. कामवासना आणि ह्या गोष्टी आपल्याला ईश्वर प्राप्तीपासून लांब करतात. त्याच गोष्टीचं लोभ दाखवून ईश्वराची भक्ती करायला लावणं. यात कितपत आपण म्हणू शकतो, की लॉजिक आहे. आता ही गोष्ट यात नाही दिली, हे मी सांगतो. म्हणजे सुविज्ञ जी लोकं आहेत, ज्यांनी पाप-पुण्य हे जे 2 प्रकार आहेत आणि कर्माची जी परिकल्पना केलेली आहे आणि ह्याच पाप-पुण्याच्या कर्मानुसार शरीर जे आहे, ते जन्म घेत असतं. आणि ज्याच्या परिणाम स्वरूप जीव हा जन्म-मृत्यू याच्या फेऱ्यामध्ये फिरत असतो. तो इहलोकी म्हणा का परलोकी म्हणा, फळ प्राप्तीसाठी व्यक्ती कर्म करत असतो. तो नित्य, नैमित्तिक फळाची ज्या इच्छा आहेत, त्याचा त्याग केल्यानंतर व्यक्ती योगाभ्यास साधनेमध्ये रत राहू शकतो आणि मोक्ष प्राप्ती करू शकतो. पण केव्हा जेव्हा तो त्या फळांच्या त्याने तो कर्मकांडाची महत्ता जाणून घेतल्यानंतर पाप पुण्याच्या
त्या कर्माचा सुद्धा परित्याग केल्यानंतर योग साधनेमध्ये जो प्रवृत्त होतो, तो मुक्त होतो. तो श्रुतींचं कथन आहे, की आत्माच श्रवणीय आहे, आत्माच मननीय आहे, आत्माच मुक्तिप्रदायिनी आहे आणि सर्वांचा उत्पन्न कर्मी आहे. म्हणून मनुष्याला चेष्टापूर्वक आत्म्यामध्ये लीन होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, की हे स्थूल डोळ्यांनी आपण जे बघतो आहे. तर रात्री आपण डोळे बंद करतो, पण बऱ्याच लोकांना स्वप्न दिसतात आणि स्वप्नामध्ये स्पष्टपणे चित्र फिरत असतं. मनुष्य दिसत असतात, पहाड दिसत असतो, वेगवेगळ्या घटना त्याला दिसत असतात. तर तेव्हा कोण बघत असतं? डोळे तर बंद आहे. डोळे बंद असून सुद्धा त्याला दिसत. आता सुद्धा मी जर तुम्हाला म्हटलं, की डोळे बंद करा, तरी तुम्हाला काही ना काही चित्र दिसेल. म्हणजे डोळे फक्त साधन आहे. बघणारं कोणीतरी वेगळं आहे. डोळे फक्त साधन आहे, बघणारं कोणीतरी वेगळं आहे. पण आपण काय म्हणतो, की डोळे बघताय. तुम्हाला कोणीतरी अनुचित बोललं, काहीतरी वाईट म्हटलं, तर तुमच्या स्थूल कानांनी ते ऐकलं. तर स्थूल कानांना खरंच काही परिणाम होतो का? अजिबात होत नाही. म्हणजे कान ऐकताय का? परिणाम तुमच्या कानावर होत नाही. परिणाम तुमच्या मनावरती होतो. तो तिथं कान ऐकताय की मन ऐकताय? विचार करा. तो जसं दिसतं आहे, तसं बऱ्याचदा नसतं आणि जसं नसतं, तसंच बऱ्याचदा असतं. तो ज्या बुद्धीचा वापर करून मनुष्य पाप, पुण्य या कर्मांमध्ये अडकतो, त्याच बुद्धीचा वापर करून मनुष्य योगाभ्यासी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तो मीच आहे, ज्याच्यामुळे ह्या जगाची उत्पत्ती होते. हे समस्त दृश्यमान जगत मीच आहे. हे माझ्यापासूनच उत्पन्न होतं आणि माझ्यातच विलीन होतं. मी कोणापासूनही भिन्न नाही. माझ्यापासून कोणीही भिन्न नाही. म्हणजे तात्पर्य हे आहे, की हे संपूर्ण जगत ला ह्या भावनेने बघणं आणि समजणं एका योगाभ्यासीसाठी फार आवश्यक. मीच आहे. हे समस्त दृश्यमान जगत मीच आहे. माझ्यापासूनच जगाची उत्पत्ती आहे. माझ्यातच या जगाचं विलिनीकरण आहे. मी या जगापासून वेगळा नाही. हे जग माझ्यापासून वेगळं नाही. एक योगी त्या बुद्धीमध्ये येणं आणि योगीची एक भावना असणं फार महत्वाचं आहे. मागच्या सत्रांमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, समजवलं होतं, की आपण पंचमहाभूतांचा मेल आहोत. तुम्ही म्हणा, मी म्हणा, जगातलं कोणीही म्हणा. एकूण 28 तत्वांपासून आपण बनलेलो आहोत आणि आपण सारखे आहोत सूक्ष्मातून. स्थूलातून आपला चेहरा, आपला रंग हे वेगळं भासमान होत आहे, पण सूक्ष्मातून आपण एकच आहोत. तर ज्या प्रकारे पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये प्रकाश जाणवतो. ते पाणी म्हणजे सूर्य जाणवतो. तो त्याच प्रकाराने मनुष्य सुद्धा भिन्न-भिन्न जरी आपल्याला भासत असला, तरी तो एकच आहे. आपण पृथ्वीवर माती बघतो. पण मातीपासून जर आपण मटकं बनवलं आणि ते 100, 200, 1000 असे मटके बनवले आणि त्या मटक्यांचा आकार वेगवेगळा जरी असला, तरी ते आहे मातीच. ते आहे मातीच. आपले सुद्धा आकार वेगवेगळे असले, रंग वेगवेगळा असला, तरी सुद्धा आपण आहोत ते 28 तत्व.
तो हे जे दृश्यमान जगत आहे, हे एकात्म असून सुद्धा अनेक रूपांमध्ये परिभाषित होतं आणि अनेक रूपांमध्ये परिभाषित होऊन सुद्धा हे एकच आहे. म्हणजे यथार्थ स्वरूप जाणायचं असेल तर परब्रह्म हे एकच आहे. त्याची नावं वेगवेगळी देण्यात आलेली आहे, रूपं वेगवेगळी देण्यात आलेली आहे. कारण ज्या प्रकारे माणूस स्वप्न अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या परिकल्पना करतो. पण जेव्हा त्याला जाग येते, तेव्हा तो जर बघतो तर आजूबाजूला ते काहीही नसतं. पण जेव्हा डोळे बंद करून असतो त्याला असं वाटतं मी एका पहाडाच्या ठिकाणी आहे. छानपैकी एका झाडाचा आंबा तोडून खातो आहे आणि कोणीतरी हलवतं आपल्याला आणि आपण डोळे उघडतो, बघतो. ना झाड आहे, ना आंबा आहे, ना पहाड आहे. दुसऱ्याचा चेहरा दिसतो. तो क्षणापूर्वी आपण एका वेगळ्या राज्यामध्ये होतो आणि एका क्षणात आपण तो ह्या जग सुद्धा मायेचं आवरण असलेलं हे जग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं काहीतरी वेगळं आहे, पण आहे काहीतरी वेगळं आहे. तो मायाग्रस्ततेच्या फलस्वरूप हे जगत अनेक रूपांमध्ये आपल्याला परिभाषित होताना दिसतं. आणि पुन्हा मायेच्या आवरणाने आपल्याला अजून हे वेगवेगळ्या रूपात परिभाषित होताना दिसतं. पण जेव्हा हे मायेचं आवरण दूर होतं, तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त एक ब्रह्म एवढंच सत्य स्वरूप दिसतं. म्हणजे आपण एक उदाहरण ऐकलेलं आहे, की एक काव्य करणारा व्यक्ती आपल्या पत्नीला भेटायला तिच्या माहेरी जातो. भ्रमसाठ पाऊस पडलेला असतो. वादळ उठलेलं असतं, विजा कडकडाट असतात आणि तो एका झाडाच्या फांदीला पकडून, तिला पकडत-पकडत वर जातो आणि त्याच्या पत्नीला भेटतो आणि तो तिच्या पत्नीला बोलत असतो आणि त्याची पत्नी ते बघून शॉकमध्ये जाते. कारण तो एका सर्पाला लटकलेला असतो. पण त्याला ते दोरी वाटत असते. म्हणजे कधी-कधी दोरीला सुद्धा साप म्हणणारी लोकं आहेत आणि सापला सुद्धा दोरी समजणारी लोकं आहेत. असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं, की ते दुःखाला सुख समजून घेतात आणि सुखाला दुःख समजून घेतात. जसं एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास करणं कष्टमय वाटतं. पण कॉपी करणं, एखाद्याचा पेपर बघून लिहून घेणं सोपं वाटतं. खरं तर कॉपी करणं आणि एखाद्याचा पेपर बघून लिहून घेणं, ती वेळ मारणं हे सुखाचा बोध होतो तिथे. आणि वर्षभर अभ्यास करून पेपर लिहिणं हे दुःखाचा बोध होतो. पण खरी गोष्ट अशी आहे, की अभ्यास करून आपण पास होणं हे खरं सुख आहे. आणि कॉपी करून कोणाचा पेपर बघून तात्पुरता आपण पास होणं हे खरं दुःख आहे. तो मनुष्याचा एक भ्रम आहे. ते माया आहे आणि माया हे मनावरतीच काम करतं. मन आहे म्हणून त्या मायेचं आवरण सुद्धा आहे. तर ज्याने त्या सापाला दोरी पकडून समजून पकडलेला आहे, त्याला जेव्हा वास्तविकतेचं ज्ञान होतं, तेव्हा तो ते सोडून देतो. सो तिथं काय झालं, की त्या सर्पाचं ज्ञान मिथ्या झालं आणि त्या दोरीचंही ज्ञान मिथ्या झालं. आणि त्याच प्रकारे आत्मज्ञान जेव्हा जागृत होतं, तेव्हा या जगातलं ज्ञान आहे ना मिथ्या वाटायला लागतं. तो ह्या जगातली जी मिथ्या बुद्धी आहे, ती उरतच नाही. जेव्हा मनामध्ये हा दृढ निश्चय केला जातो, की मला ह्या जगाचं सत्य जाणायचं, स्वतःचं सत्य स्वरूप बघायचं आहे आणि ह्या भ्रमाच्या बाहेर निघायचं आहे आणि ज्यावेळेस हा आत्मबोध होतो, तेव्हा हा संसाराचा भ्रम दूर होऊन जातो.
तो ज्या प्रकारे दोरीला सुद्धा आपण सर्प समजून मिथ्या ज्ञान उत्पन्न करत असतो किंवा सर्पाला दोरी समजून मिथ्या ज्ञान उत्पन्न करत असतो, त्याच प्रकारे या संसारामध्ये सुद्धा अज्ञानाच्या वशीभूत होऊन आपण स्वतःला ज्ञानी समजत असतो. म्हणजे ह्या जगामध्ये जे विभिन्नता दिसते, हा एक भ्रम आहे. हे फक्त त्या दोरीमध्ये साप आणि सापामध्ये दोरी असण्याच्या स्वरूपासारखा आहे. तो केवळ सांसारिक कल्पना मध्ये अडकून राहणं आणि त्याची सत्यता पडताळून न बघणं, हे एक साधारण मनुष्याचं कार्य आहे. पण जेव्हा योगित्व येतं आपल्यामध्ये, आपण योगी बनतो, तेव्हा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आपण ह्या संसाराची सत्यता बघू शकतो. त्या जगतामध्ये जे काही माणूस जमा करतो, धन, दौलत, प्रॉपर्टी, माणूस असं वाटायला लागतं. कारण हेच माणसाच्या दुःखाचं खरं कारण आहे. जसं एखाद्याला पित्ताचा विकार झाल्यामुळे त्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याचा शरीराचा रंग बदलायला लागतो. आणि त्याच प्रकारे आहे ना, माणसाला जर ज्ञानाचा दोष लागला, त्याचं फळस्वरूप त्याचा आत्म्यामध्ये मिथ्या जगत प्रगट व्हायला लागतं. म्हणजे अज्ञानतेला तो ज्ञान समजायला लागतो आणि ज्ञानालाच तो अज्ञान मानायला लागतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनातली अज्ञानता अजिबात सुटत नाही. पण जेव्हा व्यक्ती योग मार्गावरती जातो, त्याच्या अज्ञानाचा नाश होतो आणि अज्ञानाचा नाश झाल्यानंतर शुद्ध ब्रह्म बोधाची बुद्धी जागृत होते. तो ज्या प्रकारे पित्ताचा नाश झाल्यानंतर मनुष्याचा ॲसिडिटीचा त्रास खतम होतो. शरीराचा रंग सुव्यवस्थित होतो. त्याच प्रकारे मनुष्यातल्या अज्ञानाचा नाश झाल्यानंतर व्यक्तीच्या आतला जो सौंदर्य बोध आहे, जो ब्रह्मबोध आहे, जो ज्ञानबोध आहे, तो ऑटोमॅटिकली जागृत होतो. तो अज्ञान सुद्धा एक रोग आहे. जसं कफचे काही रोग आहेत, पित्ताचे काही रोग आहेत, वाताचे काही रोग आहेत आणि त्याच्याने अनेक रोग निर्माण होतात. जसं पित्ताच्या रोगाने ॲसिडिटी तयार होतं. वाताच्या रोगाने सांधेदुखी तयार होतं. कफाच्या रोगाने सर्दी, जुकाम तयार होतो. तो एक रोग झाला, त्याच्यात अनेक रोग उत्पन्न झाले. तसंच अज्ञान सुद्धा एक रोग आहे आणि त्या रोगातून अनेक रोग उत्पन्न होतात. अज्ञान, असमाधान, क्रोध, मद, मत्सर हे असे अनेक रोग तयार होतात. तो आत्मज्ञानरूप औषधाचं सेवन केल्यानंतर आपण ह्या रोगातून बाहेर पडू शकतो. आणि ते सत्य जाणू शकतो. 3 काळांमध्ये भूत, वर्तमान, भविष्यामध्ये जे काही सत्य आहे, ते सत्य आपण पकडू शकतो आणि आपण गुणातीत एक शुद्धात्मा बनू शकतो. जो कोणत्याही गुणामध्ये अडकत नाही. ना तम, ना रज, ना सत्व. त्याला हे जे विश्व आहे, हे सत्य स्वरूप दिसायला लागतं. याची जी शुद्धता आहे ती दिसायला लागते. कारण तो गुणातीत होतो. कोणत्याही एका गुणामध्ये अडकत नाही आणि त्याच्यामुळे त्याला सत्य स्वरूप हे सृष्टी दिसायला लागतं. तो आत्मज्ञान संबंधी जेवढे शास्त्र आहे, त्याचं जर आपण अध्ययन केलं, तर आपल्याला असं कळतं, की ईश्वराची उपाधीने युक्त सुद्धा इंद्र आदी जे देव आहेत, ते सुद्धा अनित्य आहेत. अर्थात त्यांचं सुद्धा या संसारात जन्म-मरण होत असतं. आपण त्या ग्रंथांमध्ये ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, की इंद्रपद सुद्धा बदलत असतं. काही हजार, काही लाखो वर्षानंतर इंद्र बदलत असतो. तो ज्यांना ती देवतांची उपाधी दिली जाते, त्यांच्या सुद्धा जन्म-मरणाचा फेरा असतो. म्हणजे ज्या प्रकारे एखादा समुद्रकिनारी आपण उभं राहिल्यानंतर असा शांत समुद्र आपल्याला दिसतो. पण हवा जर आली
तेज हवा आली, तर त्या समुद्रामध्ये अशा लाटा उत्पन्न व्हायला सुरुवात होते. बुडबुडे यायला सुरुवात होते. तो त्या हवेच्या संपर्कात येऊन त्या समुद्राला लाटा होतात. तसंच आपण अज्ञानाच्या संपर्कात येऊन आपल्या मनामध्ये सुद्धा त्या लाटा उतरायला लागतात. तर त्या मायेच्या अधीन होऊन आपलं मन सुद्धा क्रंदन करायला लागतं. आपलं मन सुद्धा विचलित होतं, चंचल होतं. नको ते विचार, नको ते गोष्टी आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात. तो हा जो मायेने उपाधित आत्मा आहे, त्याला जर आपण जागृत केलं, तर हा जो नश्वर संसार आहे, त्याच्या उत्पत्तीचा, त्याच्या पोषणाचा आणि त्याच्या लयाचा सगळ्यांचा आपल्याला भेद कळतो. आणि त्या आत्म्याच्या जागृतीनंतर हा जो भ्रम आहे, ही जी माया आहे, ही नष्ट होऊन जाते. आणि ह्या संसारातले जेवढे पदार्थ आहेत, त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तो भ्रमवश आपण ज्या गोष्टींमध्ये अडकतो, त्या गोष्टीतला आपला अडकाव नष्ट होऊन जातो. आपले जे भ्रम आहेत, ते नष्ट होऊन जातात. तो जेवढं मायेचं आवरण आहे आणि ज्याच्यामुळे गोष्टी वेगवेगळ्या दृश्यमान होतात, ते सगळं आपल्याला सारखं जाणवायला लागतं. तो हे समस्त जगत जे आहे ते अविद्येचं एक काल्पनिक स्वरूप आहे आणि ज्याची नीव जी आहे ती असत्यावर आधारित आहे. आणि जो त्या सत्यापर्यंत पोहोचतो, तो महान बनतो. तो आपण ती सत्याची कास धरणं गरजेचं आहे. आपण सत्याला पकडणं गरजेचं आहे. सत्य आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. या संसारातला ज्या भ्रमाने तयार झालेलं भेद आहे, तो भेद नष्ट होणं फार गरजेचं आहे. तो संसारामध्ये अमूर्त जी काही पदार्थ आहेत, त्या पदार्थांमध्ये आत्म्याद्वारे जेव्हा ज्ञान प्रगट होतं, तेव्हा त्याच्या प्रतीची जी कल्पना आहे, काल्पनिक स्वरूप आहे, ते नष्ट होऊन जातं आणि आपल्याला सत्य स्वरूप दिसायला लागतं. जसं आताच्या काळामध्ये अनेक लोकांचं म्हणणं आहे, आपल्या जवळ संपत्ती हवी, घर हवं, प्रॉपर्टी हवी, गाड्या पाहिजे, नोकर पाहिजे. त्याला असं वाटतं हे सगळं जमा करून मी माझ्या पुढच्या 7 पिढ्यांना सुखी करेल, आनंदी करेल. तर आता सगळ्यांना माहिती आहे, की युद्ध सुरू आहे अनेक देशांमध्ये. तो अनेक घरांवरती बॉम्ब पडलेत. अनेक घरं नष्ट झालीत आणि त्या घरांमध्ये जे डॉक्युमेंट्स होते तेही नष्ट झाले असतील. तो ज्या लोकांनी अत्यंत परिश्रम करून ह्या भरोश्यावरती ते सगळी संपत्ती जमा केली, गाड्या जमा केल्या, ते तर आता नष्ट झालं. मग आता ज्या गोष्टीमुळे त्यांना सुख प्राप्त होत होतं, की हां, माझ्याजवळ एवढी घरं आहेत, एवढी संपत्ती आहे, एवढ्या संपत्तीच्या डॉक्युमेंटचा मी मालक आहे. ते तर नष्ट झालं. तर ज्या गोष्टीनं सुख वाटत होतं, आता त्या गोष्टी दुःखाचं कारण बनल्या. आणि ते उरलेच नाही. म्हणजे मनुष्याला असं वाटतं, की तो जे जमा करतोय ते शाश्वत आहे. ते कधी नष्ट नाही होणार आणि त्याच्या 7 पिढ्यांपर्यंत चालेल. 7 काय 100 पिढ्यांपर्यंत तो चालवेल आणि त्याच्या येणाऱ्या कुटुंबासाठी सुख की तो सोय करून ठेवतोय, की ते सुखी जगतील. एका क्षणामध्ये सगळं नष्ट होऊ शकतं. या युद्धाच्याच काळामध्ये बघून घ्या. मागच्या काळातही युद्ध झाले. अनेकांना आपले देश सोडून बाहेर जावं लागलंय, परदेशात जावं लागलं आहे. जे सगळं कमवलेलं होतं ते तिथंच राहिलं आणि नव्याने सगळी सुरुवात करावी लागली. तो उद्याच्या दिवशी आपल्या भारतातही काय होईल किंवा कुठे काय होईल ते सांगता येत नाही. आपण अनेक ठिकाणी बघितलं की पूर आले. पुरामध्ये अनेक गाव वाहून गेले, अनेकांची घरं वाहून गेले, अनेकांचे डॉक्युमेंट वाहून गेले. आता कुठे शोधणार? सरकारी ऑफिसेस नष्ट झाले.
वर्ल्ड ट्रेड सेंटर उडालं तर तेव्हा अनेक डॉक्युमेंट्स आणि ते सगळे नष्ट झाले. कोणाची संपत्ती काय काहीच समजायला मार्ग नाही. तर जिथं तुम्हाला सुख वाटतं, की हे आपण हे जमा करतोय हे म्हणजे किती चांगली गोष्ट. हेच सगळ्यात दुःखाचं कारण आहे. कारण एवढं सगळं परिश्रम घेऊन जमवल्यानंतर जर ते एका क्षणात नष्ट झालं, तर किती आनंद होईल सगळ्यांना. असा आनंद जो बघता येणार नाही. म्हणजे मी हा विरोधाभासी बोललो. त्या ज्या दुःखाच्या सागरामध्ये मनुष्य जगणार आहे, त्या दुःखातून त्याला सुखामध्ये आणणं फार कठीण जाणार आहे. जसं एखाद्या मनुष्याला वाटतं, की तो रेंटच्या घरामध्ये राहतोय आणि त्याला स्वतःचं घर पाहिजे. कारण रेंटच्या घरामध्ये त्याला दुःखी जगतो. का? तर त्याची इच्छा आहे माझं स्वतःचं घर पाहिजे. तो राहतो घरातच आहे. तरी त्याला वारंवार दुःख होतं, की माझं स्वतःचं घर नाहीये, माझं स्वतःचं घर नाहीये, मला माझं स्वतःचं घर हवं आहे. विनाकारण तो त्याच्यासाठी परिश्रम घेत असतो. विनाकारण तो परिश्रम घेऊन कर्ज घेतो, लोन घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी तो अतिरिक्त मेहनत करतो. मग मोठं घर बांधतो. मग मोठं घर बांधल्यानंतर त्याची साफ-सफाई, त्याचा मेंटेनन्स कोण करेल? ते दुःख, मोठं दुःख. आणि मग घरातली स्त्री जी असते ती म्हणते, "एवढं मोठं घर बांधणं आणि साधे नोकर नाही लावणार आपण आता एवढं मला नाही जमणार हे. एवढं घर मेंटेन करणं." मग नोकर लावतात. नोकराने 4 दिवस सुट्टी घेतली तर? म्हणजे नोकरांचं सुख आहे, ते 4 दिवस सुट्टीला गेलेल्या नोकरांचं दुःख किती भोगावं लागतं. मग ते जे मेंटेन केलेलं घर आहे, ते 4 दिवसात काय होतं? बरं जी नोकर लावलेली आहेत, त्यांच्यावर नजर ठेवावी लागते. म्हणजे आपल्याला बिझी राहावं लागतं. एवढं मोठं घर बांधल्यानंतर चोरांची दृष्टी येते. सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतात. ते वारंवार उघडून बघा काही हालचाल होते का? रात्री झोप लागत नाही कोणी आलं तर. इन्कम टॅक्सची रेट पडली तर, कोणी चोर आले तर. मग घरातले दागिने लॉकरमध्ये ठेवा, लॉकरवाल्याला पैसे द्या. ती एवढी झंझट करण्यापेक्षा त्या सोनाराच्याच दुकानामध्ये ते दागिने असलेले बरे आहे. तो सेफच करून दागिने जर आपल्याला वापरायचेच नाहीये, ते घराचं जर आपल्याला सुख घ्यायचंच नाहीये, पण मला माझं घर पाहिजे स्वतःचं. हे जे माणसाचा भ्रम आहे, माया आहे ही सगळी. त्याला असं वाटतं माझं घर असलं म्हणजे मला सुख वाटेल. तर तो जेव्हा स्वतःच्या घरात जातो त्याला सुख अजिबात वाटत नाही. की आता माझं स्वतःचं घर आहे, आता मी पूर्ण सुखी आहे. असं ज्यांनी स्वतःचं घर बांधलेलं आहे, त्यांना किती लोकांना वाटतं जरा हात वरती करा, की खरंच सुख. जे तुम्हाला भाड्याच्या घरात नव्हतं. हात वरती करा. किती लोकं खरंच स्वतःच्या घरामध्ये एकदम सुखी झाले, जे भाड्याच्या घरामध्ये नव्हतं सुख, जे आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात मिळालं. आणि आता तुम्ही प्रचंड सुखी आहात, कारण तुमचं स्वतःचं घर झालेलं आहे. तुम्हाला दुःख अजिबात होत नाही. किती लोक आहे जरा हात वरती करा. अहो आश्चर्य, एक पण नाही. पण आज कोणालाही विचारलं, माझं स्वतःचं घर मला घ्यायचं. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना माझं स्वतःचं घ्यायचं. ज्यांचं घर आहे त्यांना विचारलं तर ते एकही सुखी नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे. माईक बंद आहे सगळ्यांचे. हे पण दुःख आहे. प्रश्न विचारायचा आणि माईक ऑफ ठेवायचा. पण मी उत्तरात फक्त हात वरती करा असं सांगितलं आहे. नो एक्सप्लेनेशन. कितींना ते पूर्ण सुख आहे ते हात वरती करा. करूच शकत नाही कोणी हात वरती. येस, नो मध्ये उत्तर नाही देऊ शकत. ते एक्सप्लेनेशन देईल कोणी पण. नाही, नाही ते आहे सुख, फक्त ते त्याचं नाहीये, याचं आहे, त्याचं दुःख आहे, याचं दुःख आहे. मला स्वतःचं घर असल्यानंतर मी सुखी होईल हा कन्सेप्टच चुकीचा आहे. आणि रेंटच्या घरामध्ये राहिल्यानंतर मी दुःखी आहे हा कन्सेप्ट त्याच्यावरून चुकीचा आहे. कारण तेही घर आहे, हेही घर आहे. तुमची मानसिकता बदललेली आहे. तुमच्या मनामध्ये तो भ्रम आहे, की माझं स्वतःचं घर. तर माझं स्वतःचं घर म्हणजे काय असतं? एखाद्या कागदावर नाव लिहिलेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त काय असतं? आणि तुम्ही मेल्यानंतर त्या कागदावरचं नाव परत बदलतं.
बरं जी लोक म्हणतात माझं स्वतःचं घर आहे, तर त्या लोकांना पण मी आनंदाची बातमी सांगतो, की त्या घरामध्ये 5 लोक राहत असले, तर ते एकाच्याच नाव लागलेलं असतं त्या घराला. म्हणजे 4 आहे ना, ते उगाचच उड्या मारता, की माझं घर आहे. बरोबर की बरोबर? ते त्यांचं नसतंच. कारण कागदावर कोणाचं एकाचं नाव आहे. 4 तर असेच उड्या मारत राहतात, की माझं घर आहे, माझं घर आहे. खरं तर ते त्यांचं घर अजिबात नसतं. ते तिथेही पाहुण्यासारखेच राहत असतात. त्यांनी स्वतः ते घर विक्रीला काढायचं म्हटलं, तर ते विकू शकत नाही. आणि ते त्यांच्या नावावर नाहीये. तो आत्ता जर कोणाला प्रश्न असतील, तर तुम्ही विचारू शकता. मी माईक ऑन करतो. तर सुख-दुःखाच्या ज्या परिकल्पना आहेत, म्हणजे जे अज्ञान आहे त्यालाच लोकं ज्ञान समजून जगतात. आणि जे ज्ञान आहे, ते अज्ञानतावश अज्ञान समजून सोडून देत आहेत. हेच सत्य आहे. तर आता कोणाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे का? माझं घर नाही, नाही मला सूट आहे. हप्ताभराचं टेन्शन येतं. ते घर पाहून. उगाचच एवढं मोठं घर. मला एकट्याला जाता तेच सांभाळावं. घरामध्ये इतक्या रूमा आहे, पण लोकं कमी आहे. छोटं घर होतं तर लोकं जास्त होते. आता मोठं घर आहे तर लोकं कमी झाले. सुख-दुःख वाटायला छोट्या घरामध्ये लोकं होते, मोठ्या घरामध्ये सुख-दुःख वाटायला लोकच नाही. सत्य परिस्थिती आहे. तो हे जे कन्सेप्ट आहे सुख-दुःख, नरक, स्वर्ग, हे सगळं आहे ना, तुम्ही ज्या शास्त्रांतून शिकलाय ना, ते शास्त्र मिथ्या आहे. खरं शास्त्र योगशास्त्र आहे. ज्याच्यामध्ये व्यक्ती मुक्त होतो आणि त्याला स्पष्ट स्वरूप हे मायारहित संसार दिसायला लागतो. नाहीतर अनेक शास्त्रांमध्ये करा, महालक्ष्मीचं व्रत करा आणि बना श्रीमंत. मी लाखो लोकांना महालक्ष्मीचं व्रत करताना बघितलंय, पण एकालाही श्रीमंत होताना बघितलेलं नाही. पण महालक्ष्मी व्रताचं पुस्तक विकणारा नक्की श्रीमंत झाला. आणि महालक्ष्मीचं व्रत ज्याने आयुष्यात अजिबात केलं नाही, तो व्यक्ती सुद्धा श्रीमंत झालेला बघितला. येस. मायुकी हाय. कार्मिक तुम्ही काल बोलले ना ते काही की एक एक्झाम्पल दिलेलं त्याच्यामध्ये तुम्ही बोलले की अरे तू ते जे काय करतोय त्याच्या आधी तुझं जे कर्म आहे ते व्यवस्थित अ, अ, जे करायला पाहिजे ते कर त्याच्यानंतर पुढे हे कर जे काय करायचंय ते. तर मग ते कसं कळणार की आपल्याला कुठले कर्म करायचे आहेत ते? म्हणजे तुम्ही असं काहीतरी बोलले काल एक सेंटन्स की एखादा व्यक्ती करतोय सगळं काही आणि पण त्याला जे करायचंय तो ते करत नाही. त्याने त्याचे जे कर्म आहेत त्यानुसार त्याने करायला पाहिजे. तर त्याला कसं कळणार की हे मला करायला पाहिजे. हे कार्मिक अकाउंटमध्ये आहे ते. ते तर अॅनलाईज कसं करणार? मी ते या उदाहरणावरून सांगितलं होतं, की मनुष्याला आत्मिक शांती हवी आहे आणि तो पूजा करतोय, पाठ करतोय, पारायण करतोय, जातोय, तीर्थक्षेत्र जातोय. आणि तरी त्याला अस्वस्थता आहे, बेचैनी आहे, मनामध्ये नकारात्मक विचार आहे, हृदयात नकारात्मक भावना आहे. त्याला शांती अजिबात मिळत नाही, झोप लागत नाही. तर तो म्हणतो, "हे सगळं करून काय फायदा?" तो देवाला दोष देतो. आणि इतर लोकांना, साधू संतांना, संन्यासींना किंवा ब्राह्मणाला विचारलं, ते म्हणतात, "ते मागच्या जन्माची पापकर्म आहे म्हणून ते भोगावे लागताय. आता हे जे तुम्ही करताय, हे तुम्हाला पुढे फायदा होईल." आणि माझ्यासारखा काय उत्तर देईल? माझ्यासारखा तर एकच व्यक्ती सापडेल, जो म्हणेल, "तुला जर आत्मिक शांतता पाहिजे होती, तर तू हे रिकामे कामं का करत बसला?" हा मुद्दा मी सांगत होता काल, की जे कर्म करायला पाहिजे ते सोडलं आणि नको ते करत बसलाय. तर सगळ्यात आधी समजलं कसं पाहिजे? तर समजलं असं पाहिजे, की मला जी आत्मिक अशांतता आहे, ती का आहे? त्याचं कारण काय आहे? माझी
नवरा मला त्रास देतो म्हणून मी अशांत आहे. बायको त्रास देते म्हणून अशांत आहे. मी गरिबीमध्ये जगतोय म्हणून अशांतता आहे. मला लोकं रिस्पेक्ट करत नाहीये म्हणून अशांतता आहे. मला मी जिथं काम करतोय तिथं लोक त्रास देत आहे म्हणून अशांतता आहे. मला आतमध्ये अशांतता का आहे? सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे, की मला अशांतता का आहे? आणि ते जेव्हा कळेल, तेव्हा ते दूर कसं होईल, तो मार्ग जर आपण निवडला, तर आपली अशांतता दूर होईल. आपल्याला कशाला पूजा-पाठ आणि पारायण, तीर्थक्षेत्र, दान, धर्म, पुण्य करण्याची गरज आहे. जसं कर्ण खूप अशांत जगत होता, पीडेमध्ये जगत होता. त्याला शांती मिळतच नव्हती. तो परेशान झाला होता. म्हणजे त्याला जे आयुष्यामध्ये पाहिजे होतं, की बुवा वैभव पाहिजे होतं, त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध व्हायला पाहिजे होतं, ते झालं. त्याला राज्य मिळालं, दुर्योधनाने दिलं, तरी तो शांत जगत होता. मग त्याला एका व्यक्तीने सांगितलं, की "तू दान कर दररोज, म्हणजे तुला शांतता प्राप्त होईल." तर तो रोज उठून दान करायला लागला सकाळ-संध्याकाळ. पण त्याला शांतता कधी मिळाली नाही. का मिळाली नाही? त्याने कधी विचार केला नाही, की माझ्या आतमध्ये अशांतता का आहे? का मी ती पीडा भोगतो आहे? काम तर करतोय तो रोज, मग त्याला शांती का नाही मिळत आहे? सांगणाऱ्यांचा बरोबर सांगितलं, चुकीचं अजिबात नाही सांगितलं, की दान दिल्याने शांतता मिळते. पण कोणाला दान दिल्याने शांतता मिळते? सगळ्यांना मिळते का? आता तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, की चला मला दान करा तर तुम्ही 1-1 लाख रुपये. किती लोकांना शांतता भेटेल सांगा तर तुमच्यापैकी हात वरती करा. हां, मला लगेच शांतता प्राप्त होईल. मी 1-1 लाख ₹1,00,000 लगेच तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. हात वरती करा. अरे माझाच हात वरती आहे, तुमच्यापैकी कोणाचाच नाही. झालं आली अशांतता. नुसतं म्हटलं मी 1-1 लाख रुपये दान करा, तर लगेच तुमच्या मनामध्ये हां, हां, यांना पैसे पाहिजे, पैसे पाहिजे. मला पैसे नाही पाहिजे. तुमच्या आतली सत्यता प्रगट होते. उदाहरण कळलं सगळ्यांना? आणि अशा सिच्युएशनमध्ये कोणी तुम्हाला सांगतंय दान करा, तुम्हाला शांती प्राप्त होईल. तर कशी शांती प्राप्त होईल सांगा? करा आता मला 1-1 लाख रुपये प्रत्येकाने अकाउंट नंबर टाकून देतो. 1-1 लाख रुपये आत्ताच ऑनलाईन ट्रान्सफर करा. किती शांतता प्राप्त होईल ना, किती पुण्याचं कर्म कराल तुम्ही. आणि एवढं ज्ञान तर तुम्हाला कोणी दुसरा बाहेरचा देत नाहीये. ते खरं स्वरूप ज्ञान आहे. तर किती लोकांना शांतता प्राप्त होईल ते 1-1 लाख रुपये ट्रान्सफर केल्याने? जरा हात वरती करा. खरंच मागून तर नाही घेणार ना, या भीतीने हात बी वर करत नाहीये कोणी. म्हणजे आत्ताच बघा ही केवढी अशांतता आली. तर सत्य काय आहे? कळलं का आता तुम्हाला उदाहरणावरून? तुमच्या अशांततेचं कारण तुमच्यातला लोभ आहे. आणि तो पूजा-पाठ करून तुमच्यातला लोभ जाणार आहे का? पारायण करून जाणार आहे तुमच्यातला लोभ? पैसे गमावण्याची जी भीती आहे ना, ती भीती तुमची जाणार आहे का पूजा-पाठ करून? पारायण करून तीर्थक्षेत्री भटकून ती भीती जाणार आहे का तुमची? हातातून पैसे निसटण्याची? नाही जाणार. सो तुमच्या अशांततेचं कारण नेमकं काय आहे? आता नवरा-बायकोमध्ये दररोज भांडण होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही पार्वती मातेचं अनुष्ठान केलं. कशाला तुमच्या नवरा-बायकोचं भांडण दूर होणार आहे? कोणी सांगितलं तुम्हाला की ते अनुष्ठान करून भांडण दूर होणार आहे? कोणीतरी सांगताय, तुम्ही करताय. अज्ञान आहे ते. सांगणाराही अज्ञानी, ऐकणारा त्याच्याहून मोठा अज्ञानी. आणि मग एक सोपं उत्तर असतं, की मागच्या जन्माची पापकर्म असतात, जी तुम्हाला भोगायची असतात. मग तिच्यातून सगळं कर्तव्य इति कर्मातून मनुष्य सुटून जातो. मग तिथं बोल गधडीच्या काय बोलणार? असं होतं. एवढी नौटंकी करायचीच कशाला? आणि माझा पुढचा प्रश्न आहे, का रे मागच्या जन्मात काय फक्त पापच केली होती? 1-2 पुण्य तर केली असती ना? तुला फक्त मागच्या जन्मातली पापच भोगायची आहे, कधीतरी पुण्य पण भोग.
एवढे पण म्हणजे कर्मदरिद्री लोक असणार आहे का तुम्ही मागच्या जन्मी, की इतके पाप घेऊन आलात, पुण्य काहीच नाही? मुळात इतिहासाच्या पेपरमध्ये भूगोलाची उत्तरं लिहून येणार, तर तुम्हाला मार्क काय शून्यच भेटणार आहे ना. ते काय तुमच्या मागच्या जन्माची पापकर्म असणार आहे का? काय आत्ताची वर्तमान कर्म पापकर्म आहे ती? इतिहासाच्या पेपरमध्ये भूगोलाची उत्तरं लिहिणं हे वर्तमान पापकर्म आहे, की मागच्या जन्माचं पापकर्म आहे? वर्तमान. वर्तमान. इतिहासाच्या पेपरात उत्तर कशाची लिहायची? इतिहासाची. आणि जर फेल झाला तर नाव काय द्यायचं? मागच्या जन्माचे पापकर्म आहे म्हणून पास होत नाही. योग मार्गामध्ये तुम्हाला सत्य दाखवलं जातं. हा सूर्य आहे ना, हा जयद्रथ मारा. बाकीच्या अध्यात्म शास्त्रांमध्ये काय सांगितलं जातं? तुम्ही करत राहा. नामजप करत राहा. हे करत राहा, ते करत राहा. एक दिवस येईल, तुमच्या पापाचं हे होईल नाही, तर पुढच्या जन्मी करत राहा आणि फिरत राहा. सो सत्य जाणणं गरजेचं आहे. तुम्ही जो त्रास भोगत आहात, तुम्हाला जी पीडा आहे, तुमच्यात जी अशांतता आहे, तुमच्यातला जो दोष आहे, जो रोग आहे, दुखतं पोट आहे आणि तुम्ही पायदुखीचं औषध घेताय. तर पोट दुखणं बंद होणार आहे का? आहे. नाही. हेही दुखणंच आहे, हेही दुखणंच आहे. मग काय हरकत आहे? त्या दुखण्याची गोळी या दुखण्यावर घेतलीच तर. अवयव वेगवेगळे आहे ना. मग आधी रोग समजणं गरजेचं आहे. उगाचच काहीतरी करत बसणं गरजेचं नाहीये. मनुष्याचा सगळ्यात मोठा समस्या हीच आहे, तो उगाचच काहीतरी करत बसतो. जसं आपल्याला आवडतं, दान पुण्य केल्याने आहे ना, शांती मिळते. दान केल्याने पुण्य मिळतं, शांती मिळते. खरंच मिळते. आता तर मी फक्त उच्चारण केलं. आतमध्ये ते लोभ, भीती सगळं जागी झालं. माझ्या जवळचे पैसे चालले जातील. यांले पैसे पाहिजे आहे. मग नको ते विचार सुरू होतील. तर हे तुमचं पुण्यकर्म आहे की पापकर्म आहे? पाप. हे आता ज्याने त्याने ठरवावं. मी इथं काही हे उत्तर मागत म्हणजे त्याच्यावर टीका-टिप्पणी करणार नाही. पण आयुष्यामध्ये मनुष्याची सगळ्यात मोठी चूक हीच आहे, की ज्याच्याकडून त्याला सर्वोत्तम प्राप्त होतं, त्याला त्यालाच काहीतरी द्यायचं नसतं आणि ज्याच्याकडून तो सगळं अधम प्राप्त करतो, त्याला त्यालाच सगळं द्यायचं असतं. हा मनुष्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा दोष आहे. आणि ते वर्तमान पापकर्म आहे तुमचं, मागच्या जन्माचं नाहीये, लक्षात ठेवा. ते वर्तमान पापकर्म आहे. मला आहे ना स्वतःच्याच घरामध्ये राहायचं आहे. आता त्याच्या जवळ घर आहे, दार आहे, सगळं आहे. रेंटचं आहे. पण सुंदर आहे घर. नाही मला स्वतःच्याच घरात. त्याच्याशिवाय मला मला ह्या घरामध्ये जमतच नाही. मला सुख वाटतच नाही. मला शांती वाटतच नाही. मला आपल्याच घरामध्ये सुख शांती वाटते. असे काही लोकं जिद्दीपणा करतात. घरातले काही बाकीचे सदस्य आणि त्या घरातल्या मुखियाला मग नको ते इच्छा नसतानाही स्वतःचं घर घ्या, प्लॉट घ्या, हे सगळं करावं लागतं. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच सुख प्राप्त होणार आहे का? तर आता मला सांगा, त्या नवीन घरात गेल्यानंतर तुम्हाला जर दुःख प्राप्त होत आहे, पीडा प्राप्त होते, तुमची भांडणं होत आहे, ते मागच्या जन्माचं पाप आहे? वर्तमान पाप. एकच जण म्हणतोय वर्तमान जन्मातलं पाप. किती लोकांना वाटतं हे मागच्या जन्माचं पाप आहे? नाहीये. हे याच जन्माचं पाप आहे. आणि ते आत्ताचंच पाप आहे. ह्या पहिल्या अध्यायामध्ये भगवान शिव देवी पार्वतीला तेच समजवत आहे, की माणसाचा सगळ्यात मोठा भ्रम काय आहे? तो अज्ञानाला ज्ञान समजतो आणि ज्ञानाला अज्ञान समजतो. म्हणून तो अज्ञान पकडून जीवन जगत असतो आणि योग मार्गामध्ये त्याला ज्ञान पकडल्याशिवाय पर्याय नाहीये. सत्याशिवाय पर्याय नाहीये. इतर शास्त्रांमध्ये असत्य जरी असलं तरी तो पडतो. जसं हरतालिका व्रत आहे. हरतालिका व्रत
देवी पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी केलेलं व्रत. माझ्याजवळ हरतालिकेच्या व्रताचं पुस्तक आहे. तिच्यामध्ये पहिल्या पेज पासून जर एक एक पान पलटले तर तिच्यात शिव कुठेच सापडत नाही. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम कृष्णाय नमः, काय संबंध? ना माधव तेव्हा होता, ना केशव तेव्हा होता, ना कृष्ण तेव्हा होता. आणि देवी पार्वतीला शिवाला प्राप्त करायचं असेल तर ते हे मंत्र म्हणेल. कशाला तुम्हाला शांती भेटणार आणि कशाला तो हर भेटणार आहे, शिव भेटणार आहे? आपण करतो काय आहे याच्याकडे आपली जाणीव आहे का? जागृती आहे का? काल मी तुम्हाला सांगितलं जागृती सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ती जागृतीच नाहीये की आपण काय करतोय. तर ना तुम्हाला फळ भेटणार, ना तुम्हाला शांती भेटणार, ना तुम्हाला सुख भेटणार, काही भेटणार नाही. कारण आपण अज्ञानाच्या अंधकारामध्ये डुबून ज्ञानाचा सूर्योदयाची वाट बघतोय. तो शक्यच नाहीये. तो आज शनिवार आहे. अनेक लोकांना शनीची पीडा होते. शनी महाराज म्हटलं म्हणजे लोकांचं डोकं, मस्तक असं ऑटोमॅटिकली नाव उच्चारता की त्यांना अशी भीती वाटायला लागते. खरं तर शनिदेवासारखा चांगला ग्रह नाही. सगळे 9 ग्रह चांगले आहे. म्हणजे राहू, केतूला पण लोकं घाबरतात, तेही चांगलेच आहे. चंद्र, सूर्य, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू सगळे चांगले ग्रह आहेत. शनी हा कर्मदाता आहे. म्हणून लोकांना घाबरणं गरजेचं आहे. घाबरायलाच पाहिजे. तुमची कर्म खरी खरी असेल तर तुम्ही घाबरणार नाही. तुमची कर्मच जर खोटारडी असतील तर घाबरायचं कारण आहे. घाबरलंच पाहिजे. आणि त्याच्याशिवाय तुम्ही चांगले कर्म करणार नाही. तो रविवार म्हणजे सूर्य. सूर्याचा दिवस म्हणजे ज्ञानाचा उदय. पण आपण कोणता शिकतोय? आत्मज्ञान शिकतोय. म्हणून आता ह्या 2 दिवसामध्ये जे काही तुम्ही शिकलात, त्याचं आत्मचिंतन करण्याचा दिवस उद्याच आहे. म्हणजे रविवार. आणि रविवारच्या दिवशी सकाळी 4 वाजता उठून 4 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण करायचं आहे. आणि सत्याच्या मार्गावर चालायचं आहे, की ह्या भ्रामिक मायेने युक्त अज्ञानाच्या मार्गावरती चालायचं आहे, याचा निर्णय तुम्हाला उद्या घ्यायचा आहे. म्हणून उद्याच्या दिवशी मी नाही भेटणार तुम्हाला. तुम्हाला स्वतःची भेट घ्यायची आहे. कोणाची भेट घ्यायची आहे तुम्हाला? स्वतःची. स्वतःची. स्वतः स्वतःला भेटायचं आहे. आपल्या अंतरात्म्याला भेटायचं आहे. आत्म्याचं निरीक्षण करायचं, परीक्षण करायचं आहे. आणि आपल्या आयुष्याचं एनालिसिस करायचं आहे. की खरंच मागच्या जन्माची पापकर्म भोगतोय आपण, की ह्या जन्माची आणि आताची पापकर्म भोगतोय आपण. येस. मग आपल्याला जाणणं सोपं आहे. जाणणं फार सोपं आहे, की आपल्याला जी समस्या आहे, त्या समस्येचं कारण काय? मग आपल्याला काय करावं लागेल, हे महत्वाचं. तो इथं आपण थांबूया आणि सोमवारला भेटूया. कारण उद्या तुमची स्वतः सोबतची भेट आहे. आणि तिथं कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाहीये.